नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची वाढलेली गर्दी, महायुतीतील घटक पक्षांकडून जागांबाबत सुरू असलेली ताणताणी या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबतच्या फॉर्म्युल्यावर विचारमंथन होणार आहे। त्यासाठी शिंदे सेना, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांशी भाजप नेते चर्चा करणार आहेत। महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। महायुती व महाआघाडीतील पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करून उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर केली आहे। त्यात महायुतीतील घटक पक्षांनी भाजपवर दबाव वाढवला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने 30 तर शिंदे सेनेने 20 आणि रिपाईने 4 ते 5 जागांची मागणी केली आहे। भाजपने जागा वाटपात योग्य सन्मान न राखल्यास स्वतंत्र लढण्याचा इशारा दोन्ही पक्षांकडून दिला जात आहे। शिंदे सेनेने तर जागा वाटप फिसकटल्यास महायुतीचेच नुकसान होईल असे सांगत भाजपला कोंडीत पकडण्याची खेळी खेळली। दुसरीकडे भाजपकडेही इच्छुकांची मोठी फौज आहे। एकेका जागासाठी 5 ते 6 इच्छुक आहेत। उमेदवार निश्चितीपूर्वी कोणता पक्ष किती जागा लढणार याचा फॉर्म्युला ठरणार आहे। त्यानंतर पक्षाची अंतिम यादी होणार आहे।